नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण नाश्त्याचा एक प्रकार पाहतोय, तो म्हणजे लाल धपाटे. हे धपाटे तुम्ही प्रवासात शिदोरी म्हणूनही घेऊन जाऊ शकता. 3 ते 4 दिवस हे धपाटे आरामात टिकतात. हे लाल धपाटे तुम्ही सॉस, चटणी, लोणचं किंवा दही या कशासोबतही खाऊ शकता. अगदी खमंग लागतात आणि हे धपाटे आपण घरात असलेल्या साहित्यातच बनवणार आहोत. मंडळी, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा लाल धपाट्यांचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे लाल धपाटे बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतले आणि त्याच्यात आपण 2 चमचे आता बेसन घालणार आहोत, 2 मोठे चमचे. त्यानंतर 1 चमचा आपण ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे तीळ घातलेले आहे आणि यानंतर मी यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी हातावर क्रश करून घालत आहे. हे ऑप्शनल आहे, पण यामुळे टेस्ट छान येते. त्याचबरोबर 1 चमचा कांद्याचं बी किंवा त्याला कलोंजी म्हणतो तेही घातलेलं आहे. कांद्याचं बी आणि कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण यामुळे धपाट्याला खमंगपणा येतो. यानंतर यात मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घातली आहे. यामुळे याला कलर छान येणार आहे. हे फारसं तिखट नसतं. यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिऱ्याची कुटून घेतलेल्या आहेत आणि ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता आपले धपाटे नरम मऊ होण्यासाठी आपण याच्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे. तेलानंतर याच्यात आता आपण 2 चमचे ताजं फ्रेश दही घालत आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण पिठाला छानपैकी लावून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ छानपैकी पोळी लाटण्यासाठी जसं आपण पीठ मिळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. हे कणिक आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवूयात, म्हणजे छानपैकी मुरेल. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. त्यातला एक गोळा मी पीठ लावून घेतलाय आणि आता तो छानपैकी आपण तेल लावून लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घडी घालून मस्तपैकी याचा पातळ असा धपाटा लाटून घ्यायचा आहे. हा धपाटा आपण पातळ असा लाटणार आहोत, फार जाड लाटायचा नाही. साधारण या थिकनेसचा आपण पराठा लाटायचा आहे. आणि आता आपण हा छानपैकी तव्यावर तेल लावून भाजून घेऊयात. सर्व धपाटे खमंग आणि खरपूस असे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपले सोलापूर स्पेशल असे लाल धपाटे तयार झालेले आहेत. 2 वाटी पिठापासून आपण 7 ते 8 धपाटे बनवलेले आहेत. आता मी हे धपाटे दही आणि सोलापुरी शेंगा चटणी बरोबर सर्व करते आहे. नाश्त्याची ही खमंग खुसखुशीत लाल धपाट्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि ही लाल धपाटे तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. सर्वांनाच आवडतील. प्रवासात सहज नेता येतील असे हे लाल धपाटे आहेत. हा प्रवासासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सोलापूर स्पेशल लाल धपाट्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.